नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण प्रकरण 6 सांख्यिकी या प्रकरणातील शेवटचा मुद्दा वृत्तालेख हे पाहणार आहोत. तर वृत्तालेखात सांख्यिक जी सामग्री असते ती सांख्यिक सामग्री संपूर्ण वृत्तात म्हणजेच वर्तुळात दर्शविली जाते. सामग्रीतील वेगवेगळे घटक हे प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यांनी त्यात दर्शविलेले असतात. याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या किंवा आपण इयत्ता 9वी मध्ये आपण भूगोल किंवा विज्ञान या विषयामध्ये पण वृत्तालेखाचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिलं असेल. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये खूप वेळा याचा उपयोग केला जातो. वॅगन व्हील म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बघा त्यांनी, की एखाद्या बॅट्समनने कोणत्या साईडला किती रन दिले किंवा एका बॉलरने कोणत्या साईडला किती रन दिले हे दर्शवण्यासाठी वृत्तालेखाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तर वृत्तालेख काढण्यासाठी आपल्याला केंद्रीय कोनाची गरज भासते आणि केंद्रीय कोनाचे माप आहे निगडीत घटकातील संख्या. त्याचं सूत्र आहे निगडीत घटकातील संख्या भागिले एकूण घटकातील संख्या गुणिले 360. तर या सूत्राचा वापर करून आपण केंद्रीय कोनाचे माप काढू शकतो आणि ते काढल्यानंतर आपण वृत्तालेख काढू शकतो. ठीक आहे. तर हे समजण्यासाठी आपण सराव संच 6.6 मधील एक उदाहरण घेतोय मी, की एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे, त्यावरून वृत्तालेख काढा. वयोगट दिलेला आहे पहा 20 ते 25. या वयोगटातील 80 व्यक्तींनी रक्तदान केलेलं आहे. 25 ते 30, 35 ते 35, 35 ते 40 असे वेगवेगळे वयोगट दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला व्यक्तींची संख्या दिलेली आहे 80, 60, 35 आणि 25. एकूण जर संख्या काढली आपण एकूण व्यक्तींनी केलेले रक्तदान तर ते येतात पहा 200. 5 आणि 5 हातचा 0, हातचाला 1, 2 आणि 3 आणि 3 6 6, 12 आणि 8 20. 200 व्यक्तींनी एकूण 200 व्यक्तींनी जे आहे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे, नोंदवलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला केंद्रीय कोनाचे माप काढायचे. सूत्रानुसार काय केंद्रीय कोनाचे माप सूत्र आहे निगडीत घटकातील संख्या. आता पहिला वयोगट आहे 20 ते 25, त्याच्यातील निगडीत संख्या किती आहे? निगडीत घटकातील संख्या 80 आहे. किती आहे? 80 आहे. भागिले एकूण घटकातील संख्या. एकूण किती शिबिरामध्ये किती एकूण भाग घेतला होता? 200 व्यक्तींनी भाग घेतला होता गुणिले 360. ठीक आहे. आणि हा तक्ता तयार करताना तुम्ही काय करायचं की प्रत्येक घटकाच्या खाली तुम्हाला 2-2 ओळी काय करायचे सोडायचे आहेत, एवढं लक्षात घ्या. बरोबर. ठीक आहे. आता दुसऱ्या घटकासाठी आहे व्यक्तींची संख्या 60. किती पैकी? तर 200 पैकी गुणिले 360. मग तिसऱ्यासाठी आहे 35 भागिले 200 गुणिले 360. त्याच पद्धतीने चौथा घटक आहे त्यासाठी आहे व्यक्तींची संख्या 25 भागिले 200 गुणिले 360. आता यांना संक्षिप्त करायचं आपल्याला. मग हे 0 बरोबर हे 0 जातोय, हा 0 बरोबर हा 0 जातोय. इथं संक्षिप्त करूया आपण. 2 1 2 2 चौक 8 आणि 36 गुणिले 4 करायचंय. तर 4 ने पहिले एक स्थानच्या अंकाला गुणाकार करूया आपण. 4 सक 24, 24 चे 4 हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. पहिले कोणाचे माप आले 144 अंश. मग दुसरा इथं पाहूया आपण. हे 0ला हा 0 जाईल, ह्या 0ला हा 0 जाईल. 2 1 2 2 त्रिक 6, 3 सक 18, 18 चे 8 हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. किती आले एकूण? 108 अंश. ठीक आहे. हे दुसऱ्या कोणाचे माप झाले. त्यानंतर इथं या 0 बरोबर हा 0 जातोय. 5 आणि वरती 35 आणि खाली 20 आहे. दोन्ही संख्या 5 ने भाग जाते बघा. 5 चौक 20, 5 7 35, 4 1 4, 4 9 36. 9ला 7 ने गुणाकार करूया. 9 7 63 अंश. ठीक आहे. त्याच पद्धतीने या 0 बरोबर हा 0 झाला. 5 चौक 20, 5 5 25, 4 1 4, 4 9 36 बरोबर 9 गुणिले 5, 9 5 45 अंश. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण केंद्रीय कोनाचे माप काढणार आणि या केंद्रीय कोनाचे माप सर्व मिळाल्यानंतर या सगळ्यांची बेरीज करून पाहणार आपण किती येते ते. तर बघा किती येते ते. तर 8 आणि 4 12, 12 आणि 3 15 आणि 5 20, 20 चे 0 हातचे आले 2, 4 आणि 2 6, 6 6 12, 12 आणि 4 16, 16 चे 6 हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. या सगळ्या कोनांची बेरीज केंद्रीय कोनाचे माप जे आपण काढले असेल तर सर्व घटकांच्या केंद्रीय कोनाच्या मापांची बेरीज बरोबर किती यायला पाहिजे? 360च यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त येता कामा नये. जर कमी आली किंवा जास्त आली याचा अर्थ आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. कारण आपल्याला केंद्रीय वर्तुळाला वेगवेगळ्या म्हणजे वर्तुळ पाकळ्यांमध्ये त्याला काय करायचं? विभाजन करायचं आहे. आणि त्या वर्तुळ पाकळ्यांमध्ये आपण जेव्हा विभाजन करणार त्यावेळेस केंद्रीय कोनाच्या मापावरून आपण त्यांना काय करणार आहे? त्यांची वर्तुळ पाकळी
विभागणार आहे. ठीक आहे. तर त्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज ही 360 अंशच यायला पाहिजे, कारण वर्तुळ या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की एका वर्तुळाचे एकूण माप हे किती असते, 360 अंश असते त्यासाठी. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय की एक वर्तुळ काढायचं आहे. आता वर्तुळ काढताना त्याची त्रिज्या असं काही दिलेली नाहीये, एक जास्त एकदम छोटा पण नाही आणि एकदम जास्त मोठंही नाही, एक प्रमाणामध्ये आपण काय करायचं, एक वर्तुळ काढायचं आहे. इथं मी काढलेलं आहे पहा. त्या वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला एक त्रिज्या काढायची त्यामध्ये. ठीक आहे. मग त्रिज्या काढणार आपण या पद्धतीने. इथं ही मी एक त्रिज्या काढली पहा. आता त्रिज्या काढल्यानंतर आपला कोन मापक असेल आपल्याकडे, तो कोन मापक घ्यायचा आहे आणि केंद्रावर कोन मापकाचा केंद्र ठेवायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि इथे आपल्याला पहिला कोन जो आहे तो 144 अंशाचा पाहिजे. खाली आपली त्रिज्या खालच्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आपण कोन मोजायला सुरू करणार. 0, 10, 20, 30, 40, 50. इथं आलं 140 आणि 140च्या पुढे चौथी रेघ म्हणजे 144 ची झाली ती. ठीक आहे. कोन मापक काढणार मी आणि या बिंदूला केंद्राशी जोडणार. वर्तुळाच्या बाहेर जायची गरज नाही. ठीक आहे. एवढं काढल्यानंतर विद्यार्थी कन्फ्यूज होतात की आता हा कोन मापक ठेवायचा कसा. तर लक्षात घ्या, आपण सुरुवातीला या पद्धतीने कोन मापक ठेवला होता है ना. आता तो उचलायचा नाही आपण आणि फक्त त्याला फिरवायचा या पद्धतीने फिरवायचा. आणि आता जी आपण नवीन त्रिज्या काढली त्या त्रिज्येवरती काय करायचं, तो कोन मापक ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर दुसऱ्या कोनाची माप तुम्हाला दिलेले आहे 108 अंश आहे. पुन्हा उजव्या बाजूने आपण काय करणार, कोन माप मोजायला सुरू करणार 100 आणि 110च्या पाठीमागे पुन्हा 2 घर गेलो आपण तर तुम्हाला 108 कोनाचं माप मिळणार आहे. ठीक आहे. त्या बिंदूला आणि या बिंदूला केंद्राला आपण काय करणार, जोडणार या पद्धतीने. त्यानंतर आता आपण या पद्धतीने ठेवला होता कोन मापक है ना, त्याला न उचलता पुन्हा त्याला आपण याच पद्धतीने फिरवणार घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि जी त्रिज्या काढली आपण त्या त्रिज्येवरती ठेवणार आणि 63 कोनाचा माप 0, 10, 20, 30, 40, 50, 60च्या पुढे तिसरी लाईन म्हणजे ती 63 असणार आहे त्याला आणि वर्तुळ केंद्राला काय करणार आपण या पद्धतीने जोडून टाकणार. तर या पद्धतीने आपण काय केलेलं, आपल्याला फक्त इथं 4 घटक दिले. त्या 4 घटकांसाठी आपण वर्तुळ जे आहे वर्तुळ पाकळ्यांमध्ये काय करायचं, त्याला विभाजन केलेलं आहे 4 है ना, केंद्रीय कोनाच्या मापाच्या प्रमाणात. पहिला कोन जो आहे तो 144 अंशाचा आहे. 144 अंश. हा जो आहे तो 108 अंशाचा कोन आहे. त्यानंतर हा कोन आहे 63 अंशाचा आणि या पद्धतीने हा शेवटचा कोन आहे 45 अंशाचा. ठीक आहे. मग यामध्ये आपण वयोगट लिहिणार. इथं वयोगट पहिला आहे 20 ते 25. जो काही घटक असेल तो घटक इथे लिहायचा आहे. पुन्हा इथं वयोगट लिहिणार आपण आणि वयोगट आहे 25 ते 30. त्यानंतर इथे घेणार आपण वयोगट आणि तो येणार आहे 30 ते 35. त्यानंतर इथे येणार आहे वयोगट आणि तो येणार आहे 35 ते 40. या पद्धतीने तुमचा हा वृत्तालेख इथे काय झाला, पूर्ण झालेला आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. वृत्तालेख काढण्यासाठी प्रश्न परीक्षेमध्ये. तर या पद्धतीने तुम्ही काय करायचं, सराव करायचा आहे. आणि उरलेली 2 उदाहरणे सराव संच 6.6 मध्ये एकूण 4 उदाहरणे दिलेली आहेत. ती 4 उदाहरणे काय करायचे, तुम्ही ती सोडवायची आहे. याच प्रकारे तुम्हाला केंद्रीय कोनाचे माप काढायचे. केंद्रीय कोनाचे माप आणि केंद्रीय कोनाचे माप काढल्यानंतर या पद्धतीने जसे इथं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने वृत्तालेख काढायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतो इथं. त्यानंतर पुढचा प्रश्न या पद्धतीने आहे की एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आकृतीमध्ये दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं वृत्तालेख दिलेला आहे. हॉटेल, त्याचे केंद्रीय माप दिले 72 अंश, बांधकाम 72 अंश, अन्न 48 अंश, कृषी 24 अंश, वीज 18 अंश, प्रशासन 36 अंश आणि उत्पादन 90 अंश. ठीक आहे. त्यानंतर पहिला प्रश्न आहे की एकूण व्यावसायिकांची संख्या जर 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. ठीक आहे. तर पहिल्यासाठी आपण उत्तर लिहिणार आहे की समजा की बांधकाम क्षेत्रात X व्यावसायिक आहेत. ठीक आहे. ते आपल्याला माहित करायचं. आपण गृहीत धरूया की X व्यावसायिक आहेत. म्हणून बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोनाचे माप दिलेले आपल्याला. केंद्रीय कोनाचे माप बरोबर बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक
बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक भागिले एकूण व्यावसायिक गुणिले 360 अंश. बरोबर आहे. कारण आपलं केंद्रीय कोनाचे मापाचं सूत्र काय आहे? घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या. पण इथं घटक जो आहे तो कोणता घटक आहे? तर बांधकाम क्षेत्र हे घटक आहे. तर बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोनाचे माप ते आपल्याला दिलेलं आहे 72 अंश, हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यावरून आपण घेणार आहे बांधकाम क्षेत्रासाठी माप दिलेले 72 अंश बरोबर व्यावसायिक बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक ते आपण गृहीत धरलेले आहे. किती आहे ते? x आहे भागिले एकूण व्यावसायिक तुम्हाला दिलेले प्रश्नामध्ये किती आहे ते? 10,000 गुणिले 360. ठीक आहे. मग हे 72 हे 10,000 छेदामध्ये डाव्या बाजूला आले तर ते गुणाकारमध्ये जातील 10,000 आणि हे 360 गुणाकारमध्ये डाव्या बाजूला आले तर ते भागाकारमध्ये जातील. बरोबर उजव्या बाजूला राहणार किती? फक्त x. मग हे 0 बरोबर हे 0 जातील. 36 एका 36, 36 दोन्ही 72 आणि म्हणून x बरोबर 1000 गुणिले 2 म्हणजे किती झाले एकूण? 2000. आणि म्हणून बांधकाम क्षेत्रात उत्तर लिहिणार आपण. म्हणून बांधकाम क्षेत्रात किती? 2000 व्यावसायिक आहेत. बोला काय अडचण आहे यामध्ये? या पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा, प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहे? ठीक आहे ना. तर याच पद्धतीने आपण घेणार की समजा प्रशासन क्षेत्रात y व्यावसायिक कार्यरत आहे. ठीक आहे. आणि म्हणून प्रशासन क्षेत्रासाठी केंद्रीय कोनाचे माप बरोबर प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक भागिले एकूण व्यावसायिक गुणिले 360. ठीक आहे. मग प्रशासन क्षेत्रासाठी केंद्रीय कोनाचे माप किती दिले पहा? तर प्रशासनासाठी दिलेले 36, तर ते घेणार आपण 36 बरोबर प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक आपण y गृहीत धरले, एकूण व्यावसायिक तुम्हाला दिलेले 10,000 गुणिले 360. जसं आपण पहिलं उदाहरण सोडवलेले त्याच पद्धतीने हे पण सोडवायचं आहे. मग इथे येतील हे 36 गुणिले 10,000 भागिले 360 बरोबर किती? y. मग हे 0 बरोबर हे 0 जातील. 36 एका 36, 36 एका 36 आणि त्यावरून y ची किंमत मिळेल तुम्हाला किती? 1000. आणि म्हणून प्रशासन क्षेत्रात किती? 1000 व्यावसायिक कार्यरत आहे. ठीक आहे. हे झालं दुसऱ्याचं उत्तर. त्या पद्धतीने तिसऱ्याचं उत्तर आहे की उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत? ठीक आहे. तर उत्पादन क्षेत्रातील शेकडा व्यावसायिक उत्पादन क्षेत्रातील शेकडा व्यावसायिक बरोबर शेकडा काढायचा आपल्याला, टक्केवारी काढायची त्याची. बरोबर आहे. तर सर्वप्रथम उत्पादन क्षेत्रातील किती केंद्रीय कोनाचे माप पहा? तर ते आहे 90 अंश. ठीक आहे. किती पैकी आहे? तर 360 पैकी आहे गुणिले 100 करायचं. ठीक आहे. असंही काढू शकता तुम्ही. नाहीतर दुसरा पर्याय त्याला असा आहे की आपण उत्पादन क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक कार्यरत आहेत ते काढूया पहिलं. जसं आपण पहिली 2 उदाहरणे सोडवली त्या पद्धतीने उत्पादन क्षेत्रातील एकूण कार्यरत व्यावसायिकांची संख्या काढायची आणि ती संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 100 करायचंय. असं केलं तरी तुम्हाला टक्केवारी मिळून जाईल. पण ती थोडीशी लॉंग प्रोसेस होईल, थोडी लांबट जाईल ती.
आता शॉर्टमध्ये या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याला सोडवू शकतो. तर 90 कोणाचा माप दिलेला आहे, केंद्रीय कोणाचा माप उत्पादन क्षेत्रासाठी, तर 90 भागिले 360 गुणिले 100 करायचं. या शून्य बरोबर हा शून्य गेला, 9 एकी 9, 9 चौक 36, 4 एकी 4, 4 दुनी 8, 2 राहिले, 4 पंचे 20, बरोबर किती येणार आहे, 25%. तर उत्पादन क्षेत्रातील शेकडा व्यवसाय किती आहे, 25% एवढा आहे. तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं होतं, आपल्याला सोडवायचं होतं. तर याच पद्धतीने अजून एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो मी. तर हे उदाहरण आहे पहा की एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जसं आपण याच्या आधीचा प्रश्न सोडवलेला आहे त्या पद्धतीनेच हा प्रश्न आहे. फक्त एक प्रश्न याच्यामध्ये वेगळा आहे, तो मी घेणार आहे. बाकी खालचे जे 3 प्रश्न आहेत, 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर इथं दिलेलं आहे पहा की बँकेतील ठेव त्याचं केंद्रीय कोनाचे माप आहे 90°, पोस्टामध्ये जी गुंतवणूक आहे तिचे केंद्रीय कोनाचे माप आहे 30°, शेअरसाठी 60°, स्थावर मालमत्ता 120° आणि म्युच्युअल फंड 60°. ठीक आहे. या पद्धतीने ती गुंतवणूक जी आहे एका घराची, एका कुटुंबाची, ही या प्रश्नामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न दिला आहे याच्यामध्ये. पहिला प्रश्न काय आहे की शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम रुपये 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती. आता याच्या आधीच्या उदाहरणामध्ये जो पहिला प्रश्न होता तिथे एकूण गुंतवणूक दिली होती आणि त्या घटकातील गुंतवणूक आपल्याला काढायची होती. ठीक आहे. याचं थोडंसं वेगळं केलेलं आहे. त्यानंतर बँकेतील ठेवीची रक्कम किती हे आपण आधीचे उदाहरण सोडवलं, त्यामध्ये आपण सोडवलं त्याच पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपण सोडवायचं इथे. म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेवर किती रक्कम जास्त गुंतवली, तर त्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक त्याच पद्धतीने स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक, हे दोन्ही गुंतवणूक आपल्याला काय करावं लागतील, इथं काढावी लागतील. आणि त्याच पद्धतीने शेवटी पोस्टातील गुंतवणूक किती हे आपल्याला काढावं लागेल. तर आपण गृहीत करूया की समजा एकूण गुंतवणूक बरोबर X रुपये. एकूण गुंतवणूक किती केलेली, X रुपये एवढी गुंतवणूक केलेली आहे. शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम आहे 2000 रुपये. ठीक आहे. तर आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची. तर सूत्र मी या पद्धतीने लिहिणार की शेअरसाठी केंद्रीय कोनाचे माप, शेअरसाठी केंद्रीय कोनाचे, शेअरसाठी केंद्रीय कोनाचे माप बरोबर शेअरमधील गुंतवणूक भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360. आता केंद्रीय कोनाचे माप शेअरसाठी दिलेले आहे तुम्हाला 60°, तर ते 60 बरोबर शेअरमधील गुंतवणूक ही आपल्याला दिलेले 2000. ठीक आहे. भागिले एकूण गुंतवणूक आपण गृहीत धरलेली X गुणिले 360°. ठीक आहे. आता इथं X ची किंमत काढायची आणि X जो आहे तो इथं छेदामध्ये आहे ना, ती X ची किंमत काढण्यासाठी तो मी डाव्या बाजूला घेतो. तो 60 बरोबर गुणाकारमध्ये जाईल. 60 गुणिले X होईल बरोबर हे होतील 2000 गुणिले 360. ठीक आहे. त्यावरून X ची किंमत काढणार आपण 2000 गुणिले 360 भागिले 60. या शून्याबरोबर हा शून्य जाईल. 6 एके 6, 6 6 36 आणि म्हणून X बरोबर 600 600 600 6 दुनी 12. एकूण गुंतवणूक किती आली ही 12,000 रुपये. आणि म्हणून एकूण गुंतवणूक उत्तर लिहायचं, एकूण गुंतवणूक, म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर किती रुपये, 12,000 रुपये. या पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे. हे झालं पहिल्याचं उत्तर. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर. आता दुसऱ्याचं उत्तर काय आहे की बँकेतील ठेवीची रक्कम किती, बँकेतील ठेवीची रक्कम. मग बँकेच्या ठेवीसाठी केंद्रीय कोनाचे माप, बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोनाचे माप. सूत्र आपलं तेच येणार आहे, फक्त घटक बदलला. इथं शेअरसाठी होतं, इथं बँकेतील ठेवीसाठी. केंद्रीय कोनाचे माप, केंद्रीय कोनाचे माप बरोबर बँकेतील ठेव, बँकेतील ठेव भागिले एकूण गुंतवणूक है ना, एकूण गुंतवणूक गुणिले 100, गुणिले 360. ठीक आहे. मग ठेवीसाठी, बँकेतील ठेवीसाठी किती आहे, कोण 90° आहे बरोबर. बँकेतील ठेव ही आपल्याला विचारलेली आहे म्हणून ते बँकेतील ठेव आपण आहे तसंच ठेवतो इथं. बँकेतील ठेव भागिले एकूण गुंतवणूक आहे 12,000 रुपये गुणिले 360. ठीक आहे. मग हे 90 गुणिले 12,000 है ना, 12,000 आणि हे 360 गुणाकारमध्ये डाव्या बाजूला आले तर ते भागाकारमध्ये जातील. 360 बरोबर बँकेतील ठेव, बँकेतील ठेव हे आहे तसंच राहणार. ठीक आहे. मग हे शून्य बरोबर हे शून्य जातील. 9 एकी 9, 9 चौक 36, 4 एकी 4, 4 त्रिक 12, 0 0 0
आणि म्हणून बँकेतील ठेव बरोबर किती येणार आहे ते 3000 रुपये. बोला समजलंय. या पद्धतीने हे आपण सोडवलेलं आहे. याच्या आधीचं जे उदाहरण आपण सोडवलं आहे त्यामध्ये पण याच पद्धतीने आपण त्या सूत्राचा वापर केलेला आहे. याच पद्धतीने तिसरं तुम्ही सोडवायचं आहे, तिसरं आणि चौथं. आता म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेवर किती रक्कम जास्त गुंतवली. तर म्युच्युअल फंडातील मी फक्त इथं उत्तर देतोय. याच पद्धतीने तुम्ही ते सूत्र लिहायचं आहे ना, आणि सूत्र लिहिल्यानंतर ती म्युच्युअल फंडातील गुंतवलेली रक्कम ती काढायची आहे. त्याच पद्धतीने स्थावर मालमत्तेवर गुंतवलेली रक्कम पण त्याच पद्धतीने तुम्ही काढायची आहे. सूत्र हेच, फक्त तिथला घटक बदलणार. बँकेतील ठेवीच्या ऐवजी काय येणार आता म्युच्युअल फंडातील, ठीक आहे, आणि स्थावर मालमत्तेतील, ठीक आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे ते दोन काढायचं आहे. तर इथं लिहूया, मी इथं लिहितो इथं म्युच्युअल फंडातील गुंतवणूक. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक येते किती 2000 रुपये येईल बघा. उत्तर काढा तुम्ही ते. आणि स्थावर मालमत्तेवर केलेली गुंतवणूक बरोबर ती येते 4000 रुपये. किती येते 4000 रुपये. मग तिथं लिहायचं म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेवर किती रक्कम जास्त गुंतवली. तर कितीचा फरक आहे हा 4000 वजा 2000 म्हणजे 2000 एवढी रक्कम काय केली ती जास्त गुंतवलेली आहे. आणि मग पोस्टातील गुंतवणूक काढायची आपल्याला. तर पोस्टातील गुंतवणूक बरोबर ती येते 1000 रुपये. याच पद्धतीने सूत्र वापरायचं आपल्याला की पोस्टातील गुंतवणुकीसाठी केंद्रीय कोनाचे माप बरोबर पोस्टातील गुंतवणूक भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 360 आणि त्यावरून ते सोडवायचं आहे तुम्ही. आणि सोडवल्यानंतर त्याला उत्तर काढायचं आहे 1000 रुपये काढून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने इथं सराव संच 6.6 इथं आपला संपन्न झालेला आहे. आणि त्याच पद्धतीने गणित भाग 1 यातील प्रकरण 6 सांख्यिकी हे प्रकरण पण इथं काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे. आशा आहे की तुम्हाला हे सर्व व्हिडिओ समजले असतील. त्यामध्ये जी सोडवलेली उदाहरणं आहेत ते सोडवलेल्या उदाहरणाचं उत्तरे सोडवण्याची पद्धत हे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना समजले असेल अशी मी आशा बाळगतो. आणि तुमच्याशी एक विनंती करतो की जसं तुम्ही या व्हिडिओ पाहून आपला घरी बसून अभ्यास करतात तसंच आपल्या जवळपास कोणी विद्यार्थी असेल इयत्ता 10वी मध्ये शिकणारा किंवा इयत्ता 9वी मध्ये शिकणारा. आता 9वीचे पण व्हिडिओ मी चालू केलेला आहे ना, त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण जवळजवळ झालेलं आहे माझं, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तुमच्या जवळपास असतील, तुमचे क्लासमेट्स असतील, त्या विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा आणि त्यांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून जेव्हा काय नवीन व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मेलद्वारे मिळत जाईल, ठीक आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती 3 माध्यमाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. एक आहे उर्दू माध्यमाचे गणित या विषयाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने मराठी माध्यम आहे आणि इंग्रजी माध्यम. आणि या दोन्ही माध्यमासाठी म्हणजे या एकूण तिन्ही माध्यमासाठी गणित या विषयाचे व्हिडिओज इथे उपलब्ध आहेत. आता भूमितीचं फक्त 2 प्रकरणं आणि बीजगणिताचा 1 असे फक्त 3 प्रकरणं माझी राहिलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी गणित भाग 2 यामधील प्रकरण 6वे हे सुरू करणार आहे, ठीक आहे. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अशी मी तुमच्याकडून आशा करतो. आणि जास्तीत जास्त तुम्ही लिंक शेअर करा असं मी तुम्हाला करा तुम्ही शेअर करा असे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. Wow.